आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले। या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असताना पीडित कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि न्यायाच्या लढ्यात साथ देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते धवलसिंह मोहिते पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत। तर धवलसिंह मोहिते पाटील यांनीही कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही देत सांगितले की पीडित कुटुंबावर आलेले संकट अत्यंत वेदनादायी आहे। त्यांना न्याय, संरक्षण आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू। दरम्यान पीडित मुलीच्या आईने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आमच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। आम्हाला कोणताही वाद नको, फक्त न्याय हवा आहे। शासन, प्रशासन आणि समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी। या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे। विधानसभेमध्ये काही कायदे पारित झाले, तुम्ही कसा कायदा लव्ह जिहादचा कायदा वगैरे येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी घेणार आहे आणि लव्ह जिहाद कायदा असेल, त्याचबरोबर हा खऱ्या अर्थानं पॉक्सो, कारण त्या नराधमाचं वय खूप जास्त आहे। आपल्या मुलीच्या आलेल्या ह्या लहान ज्या कन्येवर त्यांनी अशा प्रकारचा अत्याचार केला, त्यामुळे हे सगळे कायदे आणि जास्तीत जास्त त्या नराधमाला कशा प्रकारे शासकीय पूर्ण यंत्रणा लावून, सगळे कलम लावून त्यांना जास्तीत जास्त सजा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। हे कुटुंब गरीब आहे, तर त्यांच्यावरती दडपशाही किंवा दबाव येऊन हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। तर आपण एक समाज बांधव म्हणून कशी या प्रकारे मदत करणार आहे? या ठिकाणी आलो की आमची कन्या आहे, मी आता या समाज कल्याण अधिकारी आजपर्यंत या ठिकाणी आलेले नाही, त्यांना मी फक्त वॉर्निंग दिली आहे 2 दिवसामध्ये आपण या ठिकाणी येऊन आपण इथे यायचं, या कुटुंबाला विजय द्यायची, जास्तीत जास्त मदत द्यायची। त्याचबरोबर या ठिकाणी अतिक्रमण करून समोर दफनभूमी झालेली आहे, तर त्रास या ठिकाणी या जनतेला होतोय। गोरगरीब लोक रात्रीची या ठिकाणी यायला घाबरतात, त्यामुळे अतिक्रमणीच असलेली दफनभूमी कशी शिफ्ट करता येईल, कशी इथं हलवता येईल यासाठी माझा पाठपुरावा असतो। दादा, काय सांगाल? आज आपण भाटनिमगाव या ठिकाणी आलेला आहात, पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे, पहिली प्रतिक्रिया? आज भाटनिमगावमध्ये आमच्या भगिनीवरती जो प्रसंग उद्भवला, आमच्या बहिणीच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि त्या नराधमाला शिक्षा कडक होण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या नराधमाला आम्हाला संदेश द्यायचा आहे की हिंदुस्थान, ह्या हिंदू धर्मावरती कुणीसुद्धा दुर्वाकड्या नजरेनं ज्या कुणी बघण्याचा प्रयत्न केला तर छत्रपतींच्या कायद्यानुसार आज जर आमच्या बाबासाहेबांचं संविधान मानणार नसेल, छत्रपतींच्या कायद्यानुसार याचा चौरंगा करायला सुद्धा आम्ही पूजा मागं पुढं बघणार नाही। आमच्या आया बहिणींचं रक्षण करणं हे आम्हाला आमच्या धर्माच्या रक्षणा करणं इतकंच महत्त्वाचं आहे आम्हाला असं वाटतं। दादा, या ठिकाणी त्यांचा जो दफनभूमी आहे, त्या दफनभूमीमध्ये ह्या वस्तीतील जे शौचालय आहे दलित वस्तीत ते घेतले आणि ते पुढे दफनभूमी आणले। तुम्ही एक हिंदुत्ववादी कडवट एक कार्यकर्ते म्हणून कसं बघता तुम्ही त्या मुद्द्याकडे? नाही, आम्ही नुसतं निषेध नाही तर याचा पाठपुरावा करून हे जे लँड जिहादसारखं जो प्रकार या ठिकाणी घडतोय त्याच्यामध्ये दखल घेऊन हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी करणार। दादा, या कुटुंबावरती दबाव येतोय असं म्हटलं जातंय, त्यांच्या आईनं इथं त्या म्हटलं त्यावर शिक्षा व्हावी। तुम्ही या कुटुंबाची एक जवळचे तुम्ही शिवेलगत आहात, तुम्ही जबाबदारी घ्याल का? 100% या ठिकाणी जबाबदारी घेणार आहे। ते म्हटलं आमची बहीण आहे, खरं म्हणजे जर त्या जिहाद्यानं असं वाटत असेल की आतंक समाजातले की आमची गरीब कुटुंब आहे म्हणून जर याच्याकडून वाकड्या डोळ्याने बघत असेल तर ते डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मातंग ऋषींच्या या कुळातनं ही मातंग समाज आहे। आज आमचा दिवाळीसारखा सण असेल, हा मातंग समाजाच्या शुभ हाताने तोरण लावल्याशिवाय आमचा सण सुरू होत नाही। आणि असा आमच्या जर धर्मावरती कोण वाकड्या नजरेनं बघणार असेल तर नुसतं डोळं नाही तर भविष्यात त्याचा हातसुद्धा आम्ही ठेवणार नाही जागे। काय ताई, तुम्ही काय सांगाल?
आज आमदार साहेब आणि जवळदादा तुमच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेले आहात, धीर दिलेला आहात, काय वाटतं तुम्हाला? त्यांना म्हणायचं की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीवर अन्याय केलेल्या अत्याचाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुमच्या कुटुंबावर दबाव वगैरे गावातून त्या समाजातून दबाव येते आम्हाला दबाव देते, आम्हाला मारायची धमकी दिली आहे. आमचं कुटुंब आमदार साहेब, आपण बघताय प्रत्यक्ष डोळ्याने की कुटुंबावरती दबाव किती आहे. तर यासाठी आपण एक विधान परिषदेचे अभ्यासू आणि समाज बांधवासाठी आपण या प्रकारे कशी भूमिका आहे आपली, यापुढे आपण काय पावलं उचलणार आहेत? कडक भूमिका या ठिकाणी आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा कशी होईल, फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रशासनाचा या ठिकाणी प्रशासनाला देखील आपण काय सूचना कराल? प्रशासनाला मी मगाशी सांगितलं, प्रशासनाला सूचना केल्या. या ठिकाणी पोलीस असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे तहसीलदार असतील आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट करावी. त्याचबरोबर या कुटुंबाला आधार देण्यासाठी ज्या शासकीय गोष्टी आहेत त्या त्वरित पूर्ण कराव्या. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.